पिढ्या पिढ्यान घरात, पिढ्या पिढ्यान घरात. किती आले गेले ऋतू उभा त्याच्याच तोऱ्यात, उभा त्याच्याच तोऱ्यात. पाणी होऊन वाहतो राणी आपल्या मुळ्यास, पाणी होऊन वाहतो राणी आपल्या मुळ्यास. नाही दावत दुष्काळ नेत्री जाण त्या बाळास, नाही दावत दुष्काळ नेत्री जाण त्या बाळास. छाया होतो झळयात, छाया होतो झळयात. बाप हिमालया उभा पिढ्या पिढ्यान घरात, पिढ्या पिढ्यान घरात. वाट होतो पायाखाली चढवी उंच शिखर, वाट होतो पायाखाली चढवी उंच शिखर. त्याची घायाळ पाऊले आपुल्या त्या काट्यावर, त्याची घायाळ पाऊले आपुल्या त्या काट्यावर. स्वसतो नाही कणत, स्वसतो नाही कणत. बाप हिमालया उभा पिढ्या पिढ्यान घरात, पिढ्या पिढ्यान घरात. बाप बापाले करांचा काळ्या मातीस मोहतो, बाप बापाले करांचा काळ्या मातीस मोहतो. डोई धरी तो सावली तो उन्हात करपतो, डोई धरी तो सावली तो उन्हात करपतो. पाहिजे हे रामुलात, पाहिजे हे रामुलात. बाप हिमालया उभा पिढ्या पिढ्यान घरात, पिढ्या पिढ्यान घरात. बाप विठ्ठल सावळा, बाप सदाशिव भोळा, बाप विठ्ठल सावळा, बाप सदाशिव भोळा. त्याच्या घामाच्या धारेत चाल विश्वाचा सोहळा, त्याच्या घामाच्या धारेत चाल विश्वाचा सोहळा. शोभे मनी मंदिरात, शोभे मनी मंदिरात. बाप हिमालया उभा पिढ्या पिढ्यान घरात, पिढ्या पिढ्यान घरात. किती आले गेले ऋतू उभा त्याच्याच तोऱ्यात, उभा त्याच्याच तोऱ्यात, उभा त्याच्याच तोऱ्यात. म्हणजे एकाच घरामध्ये खरंच बाप अधोरेखित होतो का? माझा मित्र आहे पुरुषोत्तम पाटील, तुम्हाला माहीत असेल, कीर्तनकार आहे बघा. त्याच्या आवाजातली ती कविता फार व्हायरल होत असते, आई माझा मायेचा सागर. ऐकले असेल तुम्ही. एके दिवशी आम्ही दोघं जण गप्पा मारत होतो आणि त्याला मी एक सहज वाक्य बोललो. ते वाक्य दादांनी आता भूमिका मांडली, त्याच्याशी साम्य साधणार आहे. मी त्याला असं बोललो की दादा, आई मायेचा सागर आहे. तो म्हणला हो. म्हणलं बाप एखादा वाडा तर असं, एखादा वाडा नाही तर झरा तर असं. अहो आईवर लई लिहितात लोक. ते बोलले ते खरं आहे बापावर. आणि खरं सांगू का, लेकरामधलं बापातलं अंतर वाढवण्यामध्ये सगळ्यात मोठी जिम्मेदार व्यक्ती कोणी माहिती का? तुम्ही. तुम्ही म्हणताल कसं काय सर? इथली शाळा सुटली, लेकरू घरी आलं, लेकरानं दप्तर घरात टाकलं, लेकरू खेळायला गेलं.
4 वाजता शाळा सुटली, 6 वाजेपर्यंत लेकरू खेळत होतं. 6 वाजता तुम्ही लेकराला घरी आणलं, काय म्हणून आणलं? नीट नाही आणलं. घरीच बाप यायचा टाइम झाला, घरी नाही दिसलास तर बाप हानी. पोरग म्हणलं आई खेळू देती, हानतय कोण? बाप. पोरग घरी आलं, 2 तास पोरानं अभ्यास केला. बाप गेला पारावर, पोरानं टीव्ही लावली, पोरानं 1.5 तास टीव्ही बघितली. टीव्ही बंद करताना तुम्ही रिमोट घेऊन डायरेक्ट बंद केली का? तुम्ही काय म्हणला? बाप यायची वेळ झाली, बापानं टीव्ही समोर बघितलं, बाप हानी. पोरगा म्हणला आई टीव्ही बघू देती, बाप हानतोय. बाप मारतो, बाप झोडतो, बाप शिव्या देतो, बाप रागावतो. एवढीच बापाची प्रतिमा समाजामध्ये निर्माण झाली. परंतु डोळ्यामध्ये अश्रू न दाखवता अंतःकरणातून रडणारा फक्त बाप असतो. तो बाप आदरणीय सरांनी दाखवला. लग्नामध्ये विदाईच्या वेळेला सगळेजण रडतात साहेब. महिलांना याचा अनुभव जास्त आहे. म्हणजे स्त्रीची ताकद पुन्हा एका वाक्यात सांगेल ताई, की गावामधून नांदायला निघालेली पोरगी कुठल्या जातीची हे माहीत नसताना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं. ही मुलीची ताकद आहे. कुठलीही मुलगी असू द्या. ते गाणं वाजलं ना बँडवाल्यानं, होय गाणी बी इतकी सुंदर आहेत ना. सासरला बहीण भावाची लाडी नेसले माहेरची सस बनोरे बनोरे चली ससुराल रे अखी पाणी. अरे पाटे आपल्याला पियळ नाही. आपल्याला सगळे रडतात, सगळे रडतात. चुलता रडतो, चुलती रडते, मामा रडतो, मामी रडती. मामीची भाऊजाई रडायची, काय संबंध आहे तिचा? मामीची भाऊजाई ती डोळ्यात पाणी आणून रडती. पण पुरीची ही ताकद आहे. तेवढ्यात कुणी तर म्हणतं बापाला बोलवा रे. पळत पळत जाऊन कोणीतरी बापाला घेऊन येतं. बाप मंडपात येणार, कॅमेरावाला तयार असतो. गावाच्या नजरा बापाच्या डोळ्यावर असतात. गाव सगळं विचार करतात, बाप किती रडल, बाप किती रडल, बाप किती रडल. बाप पुरीच्या जवळ येतो, पुरीला मिठीत घेतो. बाप पुरीला म्हणतो हे येड्यात रडत नसते, रडल्यास डोकं दुखत असतं. आणि बाप समजून घ्यायचा ना, इथं समजून घ्यायचा. तो बाप पुरीला गाडीत बसवतो आणि ड्रायव्हरच्या जवळ कानात एकच गोष्ट सांगतो, माझ्या पुरीला एसी सहन होत नाही, काच खाली राहू द्या आणि 20-30 किलोमीटर गेले की गाडीत थांबवा. हा बाप असतो. हा बाप समजला पाहिजे. हा बाप समजला पाहिजे. एक गझलकार आहे बंडू अंधेरी नावाचा, रायगडचा. तो मुंबईला असतो विमानतळावर. त्याची फार गोड गोड आहे. तो असं लिहितो, राहिला आयुष्यभर, राहिला आयुष्यभर बाबा तिच्या कर्जामध्ये, पेरल्या होत्या मुलीच्या अक्षता शेतामध्ये, पेरल्या होत्या मुलीच्या अक्षता शेतामध्ये. अहो हा बाप असा समजून घ्यायचा असतो. सरांचा आज सन्माननीय श्री S.L. पवार सर यांचा 75वा वाढदिवस आहे आणि अजिंक्य विद्या मंदिराचे संस्थापक अध्यक्ष आहेत सर. मला सरांचा म्हणजे आमच्या मनीषा ताईंचा फोन आला. खरं सांगू का सर, तुमची आजची तारीख मीटरमध्येही बसत नव्हती, किलोमीटरमध्येही बसत नव्हती, पाकिटातही बसत नव्हती. पण मनीषा ताईंचा फोन आला, तुमचा फोन आला. ताईंनी सांगितलं की मी इथं शिकले, माझे सर आहेत, माझे गुरुजी आहेत, त्यांचा वाढदिवस आहेत, आमच्या नाणी आल्यात, आमचे ताई आली आहेत, हे सगळेजण आले आणि तुम्ही आलं पाहिजे दादा, आलं पाहिजे दादा, आलं पाहिजे दादा. मग मी पुन्हा विचार केला, या मीटर किलोमीटर पाकिट महत्वाचं नाही, कार्यक्रमाचा उद्देश चांगला आहे आणि आपण त्या चांगल्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे. सरांनी मला खालून पाठवलं की खरंच वस्तुस्थिती आहे. शाळेच्या प्रांगणामध्ये उभा राहून बोलत असताना आई वडील यांच्याबद्दलची भूमिका बदलत चालली असेल. सरांनी बाप कविता मांडली आणि ती बाप कविता ऐकत असताना आम्ही शाळेत इंग्रजी बाहेरवरची कविता शिकलो. शेतामध्ये माझी खोप, तिला बुराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, तोडी पुसाची पाचट, जगा मिळाया साखर. काय बाप बापाबद्दल 2 गोष्टी बोलू का सर? बापाबद्दल लोक कमी बोलतात आणि बापाला कमी बोलतात. ऐका बरं का, श्लेष असतो, श्लेष वाक्य. काय बापाबद्दल कमी बोलतात आणि बापाला, म्हणजे बऱ्याच घरात बाप लेकाचं नातं सूर्यचंद्रासारखं. सूर्य आला की चंद्र नसतो, चंद्र आला की सूर्य नसतो, दोघं नसले की मग काहीच नसतं. परिस्थिती बिघडली बाप.
परिस्थिती बदलत चालली आहे. दादांनी सांगितलं किती गोड बापाचं वर्णन. खरं अनादी अनंत काळापासून बाप घरामध्ये उभा आहे, पण त्याला कष्टच करायचे. बाप समजून घ्यायचाय ना, माझ्याकडे बघा, बाप समजून घ्यायचाय ना, तर बाप असा समजून घेण्यापेक्षा तुम्ही घरी गेल्याच्या नंतर कपाट उघडा, कपड्याचं. मी जाहीर सांगत असतो, इथं बसून तुमच्या घरात न येता तुम्ही जर कपड्याचं कपाट उघडलं, अगोदर तुमच्या कपड्याचं कपाट उघडा, नंतर बापाच्या कपड्याचं कपाट उघडा. तुमचे कपडे तुमच्या बापाच्या कपड्यापेक्षा तिप्पट चौपट असतात. तुमचे कपडे स्टार्च केलेले असतात आणि बापाचे कपडे फाटलेले असतात. बाप लेकराच्या शर्टाला कसोटा लागू देत नाही, तसा आयुष्याला दुःखाचा कसोटा लागू देत नाही. त्याला बाप म्हणतात. जरा बाप समजून घेतला. म्हणजे मी ज्यांच्यावर एमफिलचा थेसिस केला आणि मी तुम्हाला बोललो साहेब, मी आता ज्यांच्यावर PhD करतोय, माझा PhD आता डिसेंबरमध्ये व्हायवा होईल. मी रामदास फुटाणेंचं समग्र साहित्य आणि मराठीतील भाष्य कविता या विषयावर मी PhD करतोय. आणि मराठीतला एमफिलचा माझा थेसिस होता भरत दौंडकरांच्या गोपनीतून निसटलेला दगड या कविता संग्रहावर. आणि त्या गोपनीतून निसटलेल्या दगड या कविता संग्रहामध्ये सगळ्यात शेवटच्या पानावर एक कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे काबाडाचा धनी. बऱ्याच पुस्तकात ती धसकटाचा धनी अशी कविता आहे, काबाडाचा धनी. आणि काय कवितेची ओळ आहे की बैलावानी राबणारा बाप, बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता. अरे बैलावानी राबणारा बंद करा म्हणतो बघा. शेल संपला, सेल आणा नवीन. माईकचा माणसाचे शेल संपले, त्याचं काय. बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता, हात त्याचा खरबुडा पण माईवानी होता. बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता, हात त्याचा खरबुडा पण माईवानी होता. किती सुवासिक होते त्याच्या घामाचे अत्तर, किती सुवासिक होते त्याच्या घामाचे अत्तर. अनवानी पायांना दिले काट्यांनी उत्तर, अनवानी पायांनी दिले काट्यांना उत्तर. नापास शेतांना बापू पास करीत राहिला. बापाची PhD, बापाचं प्रोग्रेस सर्टिफिकेट कोणतं आहे. नापास शेतांना बापू पास करीत राहिला, नापास शेतांना बापू पास करीत राहिला. शेणा मातीच्या शाळेत त्याचा नंबर पहिला. नापास शेतांना बापू पास करीत राहिला, शेणा मातीच्या शाळेत त्याचा नंबर पहिला. माझ्या नव्या वहीसाठी बाप भिजला घामानं, माझ्या नव्या वहीसाठी बाप भिजला घामानं. त्याची मळालेली बंडी मला ध्वजाच्या समान. कष्ट करून करून बापाचं काळं झालं अंग, कष्ट करून करून बापाचं काळं झालं अंग. त्याच्या काळ्या रंगामध्ये आहे माझा पांडुरंग, आहे माझा पांडुरंग. तो बाप समजला पाहिजे, याच्यासाठी हे कवी संमेलन आहे. यानंतर मी विचार मंचावर आमंत्रित करतो